नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत मराठी कथा काळोखी पौर्णिमा भाग 11. माई जेवायलाही खाली आल्या नाहीत. भैयासाहेबांनी तिच्या प्रकृतीचे कारण सांगून नंदनजवळ दिलगिरी व्यक्त केली. त्यांच्या अनुपस्थितीचे कारण रेखाला माहीत होते. भैयासाहेबांना तर माहीत असणारच आणि नंदननेही आपला तर्क बांधला असेल. पण माई नव्हत्या म्हणून त्यांच्या कार्यक्रमाला कोणतीही बाधा आली नाही. रेखा, तू आता पाहुण्यांकडे पहा. त्यांना काही वाचायचे असेल तर हॉलमध्ये कपाट दाखव. जरा पडायचे असेल तर पहा. मी आता 4 वाजेपर्यंत विश्रांती घेतो. भैयासाहेब गेल्यावर दोघे जरा वेळ हॉलमध्ये थांबले. टेबलावर पानाचे तबक होते. रेखाने दोघांसाठी विडे बनवले. एकीकडे नंदन वर्तमानपत्रे चाळत होता व दुसरीकडे तिला शिवदुर्ग गाव, तेथील तिच्या माहितीचे लोक, तिचा मळा, बाग, शेती इत्यादीची माहिती विचारत होता. त्याच्या प्रश्नावरून त्याच्या मनात काय विचार चालले होते याची तिला काही कल्पना येत नव्हती. पण ती प्रत्येक प्रश्नाचे आज्ञाधारकपणे उत्तर देत होती. नंदन आल्यामुळे तिच्या मागची विवंचना किती कमी झाली होती हा विचार क्षणोक्षणी तिच्या मनात येत होता. खाली सगळी सामसूम झाली असेल ना आता? घड्याळाकडे पाहत नंदन म्हणाला. मग चल तर आपण बागेच्या बाजूला जाऊ. बारक्या जिन्याने ते स्वयंपाकघरापाशी आले व तेथून ते मागच्या दरवाजाने अंगणात व मग मागच्या बागेत आले. पहिल्या 20-25 वाफ्यात वासाची फुले, आले, गवती चहा, ओवा, दवना यासारख्या औषधी वनस्पती व भाजीपाला यांची लागवड केली होती. एका गुलाबाच्या बॉर्डरने या लहान मळ्याची हद्द संपत होती व मागे राई होती. झाडांच्या सावलीत प्रवेश करताच रेखाला एकदम थंडगार वाटले. वरचे कडक ऊन खालीपर्यंत पोहोचत नव्हते. तरीही तिच्या अंगावरून जी एक शिरशिरी गेली ती केवळ या गारव्यानेच होती का पुढच्या तपासाच्या अपेक्षेपायी होती हे तिला कळले नाही. झाडांच्या पानातून खाली कवडसे पडले होते. वाऱ्याने पाने सळसळ करत होती व खालचे कवडशेही हलत होते, कधी पिवळ्या पानावर, कधी हिरव्या पानावर. पण खाली एवढा पाला पाचोळा कसा जमला आहे? रेखाला आश्चर्य वाटले. पूर्वी बाग कशी स्वच्छ असायची. याचा अर्थ दिवसा उजेडी सुद्धा या बाजूला यायचे लोक कचरतात. आणि अशा या ठिकाणी रात्री 2-2 वाजेपर्यंत भैयासाहेब एकटे थांबले होते. या दोघांनी गर्द झाडीत प्रवेश केला. बागेची व्याप्ती खरोखर किती आहे याची आता रेखालाही नीट आठवण येत नव्हती. ती लहानपणी येथे खूप खेळली होती, पण त्यावेळी तिला बाग मोठी वाटली. ती लहानपणी सर्वच मोठे दिसते म्हणून असेल. तिला काहीच कल्पना नव्हती. केवळ नंदन बरोबर होता म्हणून ती आज तरी येथे यायला तयार झाली होती. तिच्या नकळत तिचा हात आधारासाठी त्याच्या हातात गुंतला होता. एकमेकांच्या सानिध्यात या दोघांना समाधान होते. जे काही पाहण्याच्या निमित्ताने ते इकडे आले होते त्याला काही खास महत्त्व नव्हते. वेळेचीही काही निकड नव्हती. जशी वाट फुटेल तसे ते दोघे चालले होते. कदाचित
त्यांनी वाजवीपेक्षा जास्त लांबून वळसा घेतला असेल. कदाचित त्याच वाटेने त्यांची पावले परत परत गेली असतील, पण त्या दोघांना त्याची जाणीव नव्हती. पण हे सुख स्वप्न एका क्षणात तडकले. त्यांच्या आसपासची झाडे एकदम विरळ झाली व ते दोघे बागेच्या आतल्या एका पटांगणाच्या काठावर उभे राहिले. त्यांच्या समोर ती मोडकळीला आलेली पडळ होती. एकाकी, ओसाड, शांत. नंदनचा हात घट्ट धरून रेखा झाडांच्या कडेवरच काही वेळ उभी राहिली. भीतीचा पहिला जोर आता ओसरला होता. ती कशाला भीत होती हे तिला सांगता आले नसते, पण गर्द झाडीतल्या त्या मोकळ्या जागेपाशी येताच तिच्या छातीत एकदम धडधड झाली होती. काळजाने एक पलटी खाल्ल्यासारखे झाले होते. पण आता रेखा हळूहळू शांत झाली होती. तिने प्रथमच त्या पलीकडे निरखून पाहिले होते. काम मजबूत पण अगदी साध्या बांधणीचे होते. बाहेर गिलावा नव्हता, दारा खिडक्यांना रंग नव्हता. उंच कौलाराचे छप्पर ठिकठिकाणी उघडले होते. कौलातून शेवाळ गवत उगवले होते. समोरचे दार उघडे होते. त्याचे एक पाल जिंकलेल्या माणसासारखे एकाच बिजागरीवर तिरखे उभे होते. ऑल राईट, चल पुढे, नंदन म्हणाला व ते दोघे पलीकडे निघाले. दारापाशी परत दोघे जण थांबले. नंदन दाराकडे, उंबऱ्याकडे, खालच्या फुटलेल्या पायरीकडे निरखून पाहत होता. त्याने आपल्या मनाचे विचार रेखाला सांगितले नाहीत. त्याचे समाधान झाल्यावर त्याने पायाने दाराची एकच उभी असलेली फळी आत ढकलली. ये ग रेखा, अशी भीतीस काय? मी आहे ना. त्याचा आवाज त्या मोकळ्या जागेत खूप घुमला. वरच्या अंधारातून काहीतरी काळे फडफड करीत त्यांच्या भोवती गिरक्या मारायला लागले. रेखाच्या तोंडून एक अर्धवट किंचाळी निघाली. ती एकदम नंदनला बिलगली. नंदन किंचित रागाने व जरासा थट्टेने म्हणाला, अगं हो, एखादे वाघूळ वगैरे असेल, इतकी काय घाबरतेस? पुन्हा त्याचे शब्द त्या ओसाड मोकळ्या जागेत घुमत घुमत नाहीसे झाले. एखादा टॉर्च आणला असता तर बरं झालं असतं, नंदन म्हणाला व त्याने आणखी एक पाऊल आत टाकले. आत धूळ साचली होती. त्यांच्या पावलांनी ती धूळ उडवली व मोठमोठ्याने श्वास घेणाऱ्या रेखाला एकदम ठसका लागला. तिला धड श्वासही नीट घेता येईना. अंधारात समोरचे काहीच दिसेना. भीतीने मन शहारून उठत होते व वरच्या बाजूने अंधारातून सारखी फडफड चालली होती. रेखाने डोळे घट्ट मिटून घेतले व दोन्ही हातांनी नंदनचा खांदा घट्ट धरून ठेवला. तिला वेळेचे भान राहिले नव्हते. किती वेळाने कोणास ठाऊक तिच्या भोवतालचा गोंधळ कमी झाला व सावकाश तिने डोळे उघडले. आता तिला आतल्या अर्धप्रकाशातही चांगले दिसत होते. ती पडळ म्हणजे एक लांबच्या लांब खोली होती. खाली वाळलेल्या गवताचा सडा पडला होता. कोपऱ्यातून काही लाकडी अवजारे उभी करून ठेवली होती. लाकडी वासे एकमेकाला बांधून अर्ध्या उंचीवरच एक माळा बनवला होता व त्यावर चढायला एक ओबडधोबड शिडीही होती. छपराच्या आतल्या कैच्याही लाकडी वाशांच्याच होत्या. त्या आता काजळीने
काळ्या कुट्ट झाल्या होत्या. बाहेरच्या गर्द झाडीचा हिरवा प्रकाश आत येत होता. झाडे वाऱ्याबरोबर हलत होती. तसा प्रकाशही हेलकावत होता. एक क्षणभर तिला वाटले की सागराच्या तळाशीच ही पडळ बांधली आहे. चला, येथे काही नाही, नंदनच्या शब्दांनी तिची तंद्री भंगली. वर पाहतो, काही आहे का, असे म्हणून तो भिंतीजवळच्या शिडीकडे निघाला. नंदन, नको. रेखा त्याचा हात घट्ट धरून एकदम ओरडली. अगं नको का? तिच्याकडे आश्चर्याने पाहत नंदन म्हणाला. कशाला वर जाता? जरा ओशाळल्यागत होऊन रेखा म्हणाली. वर तसं काहीच असणार नाही आणि उगाच सापा किरडांची धास्ती. रेखा, तू उभी राहा खाली जरा, मी एका मिनिटात पाहून येतो. तिच्या हातातून हात सोडवून घेत नंदन पुढे गेला व शिडीवरून झपाझप वर चढला. ती काही बोलायच्या आत तो माळ्यावर गेला सुद्धा. जरा वेळ सुद्धा आपण एकटे राहायला नको असे रेखाला वाटायला लागले. तीही शिडीजवळ गेली व 3-4 पायऱ्या चढली. तिची नजर तेवढ्याने माळ्याच्या पातळीवर आली. तिथं ओबडधोबड रिफाडाची जमीन होती. त्यावरही धूळ काटक्या गवत साचले होते. नंदनच्या पावलांनी धूळ उधळली होती व त्या धुळीतून छपराच्या छिद्रातून येणारे सूर्यकिरण सरळ रेषांनी खाली आलेले दिसत होते. रेखाला नंदन दिसत नव्हता, पण पुढच्या बाजूस त्याची पावले वाजत होती. ती मात्र ऐकू येत होती. नंदन, रेखाने हाक मारली व त्याबरोबर तो पुढे आला. आलीस का वर? चल, वर काही एक नाही. कपडे झटकून दोघे पडळीच्या बाहेर पडले. आत पाय टाकताना आपल्याला वाटलेल्या विलक्षण भीतीचे रेखाजवळ स्पष्टीकरण नव्हते. आताच्या क्षणापुरती तिच्यावरची ही भयाची छायाही नाहीशी झाली होती. पण एकदा हे पाहण्याचे काम झाले, यांनी तिला सुटल्यासारखे वाटत होते. परत इकडे येण्याची तिची इच्छाच नव्हती. दोघे परत फिरत मागच्या फाटकापर्यंत पोहोचले व त्यावर हात ठेवून उभे राहिले. रेखा, या पडळीचे प्रकरण अजिबात उलगडत नाही. मला भैयासाहेबांपाशी ही गोष्ट काढता येणार नाही, पण तू एखाद्या पत्रात त्यांना विचारू शकशील काय? पूर्वी कधी ह्या पडळी संबंधी असे प्रवाद होते का? त्यांच्या घराण्याचे वास्तव्य आज या वाड्यात कितीतरी पिढ्या आहे. त्यांना जुना इतिहास काही प्रमाणात तरी माहिती असेल, पण का? अशी काहीतरी वदंता असल्याशिवाय लोकांचा इतका चटकन विश्वास बसणार नाही, हे नक्की. एवढ्या तेवढ्या गोष्टीला हे गावातले सराईत लोक घाबरणार नाहीत. मी विचारेन भैयासाहेबांना, रेखा जरा नाखुशीनेच म्हणाली. दोघे परत आले तेव्हा चहाची वेळ झाली होती. माई चहाला हजर नव्हत्या. संध्याकाळी भैयासाहेबांनी मळ्यावर जाण्यासाठी गाडी काढली व तिघे मळ्यावर गेले. रेखाला एका गोष्टीने आनंद वाटला. भैयासाहेब व नंदन या दोघात खरोखरच एक मित्रत्वाचे, आपुलकीचे नाते उत्पन्न झाले आहे. त्या दोघांमध्ये आता औपचारिकता अजिबात नव्हती. नंदनचा वेळ कसा जाईल? त्याला खेड्यातले दिवस कंटाळवाणे तर जाणार नाहीत ना? ही तिची काळजी पार दूर झाली. संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात नंदनने मळ्यावर तिचे व भैयासाहेबांचे फोटो घेतले.
भैयासाहेबांनीही नंदन व रेखाचे फोटो घेतले. रात्री ते तिघे परत आले तेव्हा रेखा थकली होती, पण समाधानात होती. जेवणे झाली. काही वेळ रेडिओवरची गाणी ऐकण्यात गेला. मग रेखाला आठवले की कालची सारी रात्र नंदनला झोप नव्हती. स्वतःच्या मॅनर्स पाळणारा नंदन स्वतः झोपेचे नाव काढणार नाही हे तिला माहीत होते. तिनेच हसत त्यांची तिघांची बैठक मोडली. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.